आम्ही युवा आंदोलन संघटनेच्या वतीनं अंबाजोगाई विभागातील जे वहिती गायरान आहेत त्या गायरानाच्या पंचनामे व नमुना नंबर ईला नोंद करा या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आज धरणे आंदोलन करतो आहे। गेल्या 35-40 वर्षापासून गायरानधारक ती जमीन कसून आपली उपजीविका भागवतात। शासन त्या जमिनी त्यांच्या ताब्यातल्या काढून घेऊन सौर ऊर्जा प्लॅन्टला देत आहे आणि आमच्या ताब्यात जमिनी आहेत, पंचनामे आहेत, इकीच्या एक नोंदी आहेत, तरी पण या ठिकाणी हे शासन त्या जमिनी काढून घेऊन खाजगी प्रोजेक्टला वर्ग करत आहे। त्या वर्ग करू नाहीत आणि जे चालू आम्ही गेल्या 40 वर्षापासून पिकवतो त्या जमिनीमध्ये पण पंचनामा करा म्हणून आम्ही कंटिन्यू अर्ज देत असतो ते गायरानधारक प्रत्येक तहसीलला जाऊन, तरी पण महसूल प्रशासन पंचनामे जायमोक्यावर येऊन करत नाही। त्या पंचनामे करावे आणि ज्यांच्याकडे पंचनामे आहेत त्या पंचनामे असणाऱ्या जमिनी इकीच्या नोंदी कराव्यात या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहोत। जर शासनानं आम्ही निवेदन तर देणार आहेत उपजिल्हाधिकारी साहेबांना, त्यांच्या उपविभागामध्ये ज्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनीसाठी आज आम्ही बसलोय। शासनाला आम्ही प्रशासनाला निवेदन देणार आहेत। जर प्रशासनानं गांभीर्यानं घेऊन या धरणे आंदोलनाची दखल घेऊन जर निर्णय नाही घेतला तर आम्ही पुढल्या महिन्यामध्ये मंत्रालयाला घेराव घालण्यासाठी सरकारला जाब विचारण्यासाठी जाणार आहोत। हा इशारा तुमच्या माध्यमातून मी या सरकारला आणि प्रशासनाला देतो। आम्ही प्रत्येक वर्षी निवेदन देतो पण सरकार काय त्याची दखल घेत नाही। कारण का पंचनामे इकीची नोंद करण्यासाठी शासनाला आम्ही निवेदन देऊन सुद्धा त्याची दखल घेत नाही। दखल का घेत नाही तर जॉब विचारण्यासाठी पण आपण जातो पण ते जॉबचं उत्तर सुद्धा देत नाही। कारण का प्रत्येक 1978 सालापासून काही लोक गायरान वाहतात, त्यांच्या ताब्यात आहेत, ते पीक खातात, त्यांचा उदरनिर्वाह करतात, पण त्याची शासन त्याला नावावर करायचं म्हणलं की त्यांचं मंत्रालय जळतं आहे, त्यांचं कुठलं काहीतरी होतं आहे, तर तहसील तरी जळतं आहे। आता म्हणते आमचे कागदपत्र जळाले, आमच्याकडे व्हेरिफायच राहिला नाही असं आम्हाला शासन